भारताचं तेजस फायटर जेट हे दुबईच्या एअर शो मध्ये क्रॅश झालंय की करण्यात आलंय? जगात असे फक्त 5च देश आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं फायटर जेट बनवण्याची टेक्नॉलॉजी आहे आणि जगातली सध्याची परिस्थिती बघता प्रत्येक देशाला आपल्याकडे एक ऍडव्हान्स फायटर जेट असावं असं वाटतं. पण अमेरिका आणि रशियाचे फायटर जेट्स हे ऍडव्हान्स असल्यासोबत खूप महाग सुद्धा आहेत. त्यात गेल्या काही वर्षातल्या अमेरिकन सरकारच्या वागण्यामुळे अमेरिकन फायटर जेट विषयीचा जगभरामध्ये कॉन्फिडन्स हा हळूहळू कमी झालेला आहे आणि त्यामुळेच भारत आपल्या तेजस फायटर जेट सोबत जगासमोर एक चांगला ऑप्शन म्हणून तयार होत होता. जगभरातील अनेक देशांनी भारतातील तेजस विमान खरेदी करण्यासाठी इंटरेस्ट सुद्धा दाखवलेला आहे आणि मागच्या वर्षी अमेरिकेमध्ये सरकार बदलल्यापासून भारताची इंटरनॅशनल इमेज खराब करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून होत आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आजपर्यंत केलेल्या आहेत आणि तेजस विमानाच्या क्रॅश लँडिंगचा सगळ्यात मोठा फायदा हा अमेरिकेलाच होऊ शकतो असे सुद्धा काही तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजपर्यंतचा अमेरिकेचा इतिहास पाहता दुबईतील एअर शो मध्ये भारताचे विमान हे क्रॅश झालंय की करण्यात आलंय हा असा संशय निर्माण होतो.